सुरुवात झालेली आहे. संकेत भैया आपण आत थांबा. महाराष्ट्र केसरी 3 महाराष्ट्र केसरी आखाड्यात आलेले हा योगायोग आहे. 1988 सालचे महाराष्ट्र केसरी छोटा यशवंत मगरनाला, 2022 चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि 2023 चा महाराष्ट्र केसरी पहलवान सिकंदर सिंग. कुस्ती चालू झालेली, कुस्तीला सुरुवात झाली. महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा महाराष्ट्र केसरी. तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानाचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा, कारण महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा आहे. 2 महाराष्ट्र केसरी लढायला गेले. पृथ्वीराज पाटील सिकंदर सिंग माझ्या समोर 100, 200, 500 रुपयाला कुस्ती खेळली. मी गेले 18 वर्ष झालं या कुस्ती निवेदन क्षेत्रामध्ये. पृथ्वीराज पाटील लहानपणी शावा करायला मुंड्या बाकर असायचा. सेना दलामध्ये भरती होण्या अगोदर पैलवान तात्या गोडकी, पैलवान देवीदास गोडकी यांच्या बरोबर कंटिन्यू मैदानाला येणार पृथ्वीराज, आणि तिथं 100, 200, 500 रुपयाला मला कुस्ती लावायला लागायची. बैलगाडा मालक आकाश विरकर यांच्याकडून चालू कुस्तीसाठी विजेत्या पैलवानला 2000 रुपयाचे बक्षीस जाहीर झालेलं आहे. कुस्ती माग सरकार विनंती. शेवटची कुस्ती चालू आहे. 11:15 वाजून गेलेले, कुणीही जागा सोडलेली नाही. बस या आडेगावच्या इतिहासामध्ये आज एक नवीन इतिहास घडतोय आणि सिकंदर आक्रमणाला पगडलोट करून पृथ्वीराजचा कब्जा घेतलेला आहे. कोण कोणाला कमी नाही. दोन्ही पैलवान अतिशय नम्र आहे. दोन्ही पैलवान विनयशील आहे. पृथ्वीराज पाटीलचं गाव ज्योतिबाच्या पायथ्याला देवठाणी नावाचं गाव कोल्हापूर जिल्ह्यात. कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जातं. पण 22 वर्ष गेला नव्हते. 2000 ला विनोद चौधरी पैलवान महाराष्ट्र केसरी झाले आणि 2022 ला पृथ्वीराजाला 22 वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला गदा मिळवून देणारा हा महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील आज सेना दलामध्ये मिलिटरी सर्व्हिसला पोहोचले. जन्माची भाकरी या कुस्तीला दिली आणि पैलवान सिकंदर सिंग मोहोळगाव संपूर्ण हिंदुस्थान गाजवला. पंजाब, हरियाणा, दिल्ली सगळं फुगून काढलं आणि पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी आपल्या सिकंदरवरती जाणीवपूर्वक अन्याय झाला हो आणि खालून फौजी निघाला. करा काय अशी कुस्ती, असं मैदान आणि असं प्रेक्षक. पंजाब मध्ये तिथं मायभूमीत जाऊन अनेक तिकीट फेरून आसमान दाखवत होता सिकंदर. पंजाब मध्ये जाणीवपूर्वक कट रचला आणि सिकंदर शेख पैलवान जिमला गेला असताना गाडीमध्ये 6 रिवाज टाकलं आणि तिथं पोलिसांनी रेड टाकली आणि रिवाज विकतोय म्हणून, रिवाजची तस्करी करतोय म्हणून पंजाब पोलिसांनी अटक केली. आज कुस्तीला 4-4, 5-5 लाख रुपये देणारा पैलवान 5-25 हजाराची डबडी कशाला करतो तिथं. या महाराष्ट्राने एक उठाव केला. महाराष्ट्राच्या सगळ्या राजकीय नेत्यांनी लक्ष घातलं, पण तिथले मुख्यमंत्री आणि आपल्या सुप्रियाताई सुळे याचं जवळचं नातं होतं, जवळचं संबंध होतं. सुप्रियाताईंनी मुख्यमंत्र्यांना तिथले विनंती केली, आमचा पैलवान असं कृत्य करू शकणार नाही. आमच्या महाराष्ट्राची शान, मान आणि अभिमान आहे पृथ्वीराज. आणि पंजाबच्या सरकारने निर्दोष मुक्तता केली. सिकंदर सिंग पैलवानची ही ताकद महाराष्ट्राची आहे. या लाल मातीच्या कुस्ती खेळायची. तिथं पंजाब, हरियाणा, दिल्लीमध्ये कुठल्याही पैलवानाला सिकंदर ऐकत नव्हता. म्हणून हे कटकारस्थान रचलं. आतापर्यंत या महाराष्ट्रात अनेक पंजाब, हरियाणा, दिल्लीचे पैलवान आले, पण कुणीही असा अन्याय केला नाही.
अन्याय न करणारं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आहे. बाहेरच्या पैलवानला खाद्यावर घेणारं हे राष्ट्र महाराष्ट्र आहे. महाबली सत्तापासून अनेक पैलवान गामा गोगा अनेक पैलवान महाराष्ट्रामध्ये आले, महाराष्ट्रात लढून गेले, पण कुठल्याही पैलवानावर अन्याय केला नाही. त्यावेळी कुस्ती चालू आहे. दक्कनचा काळा पहाड म्हणून ज्याची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती. आतापर्यंत या महाराष्ट्राचे 51 पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले. या 51 पैलवानपैकी सर्वात वजनाला कमी असणारा महाराष्ट्र केसरी कोण, तर ते छोटे व्यवसाय 1988 रती महारथी पैलवान होते त्या काळात. पण अशा परिस्थितीमध्ये कोणच्या बलाढ्य घिसवण्याचा प्रयत्न आणि खालून सिकंदर निघालेला आहे. दरम्यान कुस्ती करायला गेलेली आहे. तगडी कुस्ती जबरदस्त मैदान. 100-500 रुपयाच्या दुधीचे पैलवान करायची कुस्ती करत आहे. म्हणून एवढी लोकप्रियता आहे, म्हणून एवढी क्रेज आहे. कुठल्या पैलवानवर कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा म्हणून प्रेम करत नाही जनता, त्याच्या गेमवरती प्रेम करणारी जनता आहे. त्याच्या कुस्ती कलेवरती प्रेम करणारी जनता आहे. दगडी कुस्ती चालू आहे. जबरदस्त मैदान. गेल्या वर्षी जामनेरला मैदानाला गेलो तुम्ही, नागपूर जिल्ह्यात, सॉरी जळगाव जिल्ह्यामध्ये मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांनी मैदान घेतलं होतं आणि तिथं सिकंदर शेख पैलवानची नंबर 1 ला कुस्ती होती. 50 पोलीस आणि 40 बॉन्सर सिकंदर शेख पैलवानाकडे आत नेला होती. 40,000 कुस्ती होतं. सिकंदर शेख पैलवान आल्या म्हणल्यानंतर 40,000 कुस्ती जिंकून उभा राहिलं होतं. एवढी मोठी लोकप्रियता मिळवली. सोशल मीडियावर आपण रोज कुस्त्या पाहतोय. अनेक पैलवान बरोबर सिकंदर शेख पैलवानच्या कुस्त्या झालेले. हारजीत होणार, विजय पराभव होणार, पण दिलाने धाडसाने लढावं लागतं. तेजवर जते पण सुपाईवर काही नसावं लागतं. पैलवान होणार सोपं आहे, पण पैलवानकी टिकवणं तेवढं सोपं नाही. मोहम्मद दुनिया निसर्गी पावत आहे. आजच्या काळात संपत्ती महत्वाची राहिलेली नाही, संतती महत्वाची. ही वस्तुस्थिती संतती चांगली नसेल तर पट्ट्यावरीची संपत्ती राहणार नाही. आजचा तरुण व्यसन आणि फॅशन या 2 गोष्टींच्या तरुणारी गेलेला आहे. आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे. तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग, पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं हे शिकवते ती ही माती. माती आणि माता वेलांटीचा फरक आहे. जन्म देते ती माता, आयुष्यभर सांभाळ करते ती माती. हीच राहते, हीच रेते. जपायची आणि जोपासायची असतात. सिकंदर शेख पैलवानवर कब्जा गेलेला आहे, पण खालचा काही कमीचा नाही. अतिशय मेहनती पोरगा आहे, अतिशय कष्टाळू पैलवान आहे. हा बेसावर असताना माती करतो. अशी कुस्ती, असं प्रेक्षक, खचाखच भरलेलं मैदान. 2 पैलवान लढतायत. पैलवान म्हणजे काय, सळसळत्या रक्ताला उकळी होणारा ऐन तारुण्य मस्तीचा पराक्रम. साधू संतावणे रोज मातीच्या घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शिरांना पैलवान म्हणतात. जय कुस्ती तगडी चालू आहे. जबरदस्त मैदान चालू आहे. स्वारी भरण्याचा प्रयत्न सिकंदर शेख पैलवानचा चालू आहे. स्वारी भरलेली आणि स्वारी तोडण्याचा प्रयत्न पृथ्वीराज पटेलचा चालू आहे. हे देव कार्य आहे, हे देश कार्य आहे, हे धर्म कार्य आहे. येणारी तरुण पिढी निरोगी, निरस्ती, सशक्त आणि बलशाली घडवण्याचं काम या कुस्ती खेळाच्या माध्यमातून होत आहे. कुस्ती करा पैलवान. हजारो वर्षांची परंपरा जपणारा, जोपासणारा हा कुस्ती खेळ
देवाने जगवलेली जागवलेली कुस्ती पेशवाई खालसा झाल्यानंतर एका पैलवानाने विरुद्ध सत्यवर्धन टोकला असाध्य ते साध्य करीत असायास कारण अभ्यास तुका म्हणे या जगामध्ये कुठली गोष्ट असाध्य नाही अशक्य नाही हे दाखवून दिलं शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बळ दिलं लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्यांनी शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते ईसाजी कंका संभाजी कवडी कुंडाळकर अनंता खर्चिले शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय पैलवान म्हणजे पैलवान मस्तीचा खुराक खाऊन साधू संतावणी रोज लाल मातीचा घामाने चिखल करणारा तो पैलवान इथं वतनदारी चालत नाही एखाद्या आमदारचा मुलगा आमदार होईल खासदारचा मुलगा खासदार होईल पण कुस्ती रक्तात असावी लागते कुस्ती अंगात असावी लागते कुस्ती सांगून शिकवून येत नाही ती आत्मसात करावी लागते तेव्हा हे शक्य होत असत 2 महाराष्ट्र केसरी लढतायत तिसरे महाराष्ट्र केसरी पंचायत आणि पृथ्वी खालून निघतोय शबास काटा खालतीवरती व्हायला लागलेला आहे हार जितीची पर्वा न करता दोन्ही पैलवान लढताय विजय पराभव कधी त्यांच्या डोक्यात घुसत नाही शबास टाळ्या पाहिजे त्या नुसती गर्दी आहे प्रत्येक जण इथं गर्दी आहे खरोखर टाकळी आलेगाव घारापुढे चांदस अनेक वर्षांची परंपरा या कुस्ती खेळाला अनेक पैलवान घडले आज नंबर 1 ची कुस्ती 4,51,000 रुपये खरोखर 2026 ची जय हनुमान यात्रा संपन्न होत असताना आडेगावची इच्छा युवा उद्योजक संकेत भैया चोपडे यांनी 2 महाराष्ट्र केसरीची कुस्ती ठेवली आणि 4,51,000 रुपये इनाम दिला दरम्यान कुस्ती करायला गेली सोपं नाही 5-25 पायऱ्या फास्ट मध्ये चढत वर गेला तर दम लागतो आपल्याला सातत्याने कुस्ती करणं एवढं सोपं नाही तर हा कुस्ती काय असतो हे पैलवानाच माहिती इतर दम सगळं मध्ये गेले पण कुस्तीतला दम आणि कुस्तीतला दम वाढवण्यासाठी तेवढा सरावच करावा लागतो तेवढी प्रॅक्टिसच करावी लागते रोज 1000-1500 बैठक मारावं लागते 700-1000 सपाटी मारावं लागते रस्ता चढावा लागतो आखाडा काढावा लागतो रनिंग करावी लागते 100 बदामाचे 2 टायमाला फांदा फिरावं लागते आखणी मारावं लागते पण अलीकडच्या काळामध्ये इंजुरीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि नॉर्मल जर इंजुरी झाली ते ऑपरेशन करावं लागतं तर त्या डॉक्टरांशी माझा सल्ला डॉक्टरांना सल्ला विचारला का कशामुळं पूर्वीच्या काही पैलवान होते इंजुरी होत होत्या पण त्या बऱ्या व्हायचा डॉक्टरच्या म्हणण्याचा उद्देश एवढाच अलीकडच्या काळामध्ये जो पैलवानला आहार मिळतो तो तेवढा सगळं आहार नाही सगळं रासायनिक केमिकल आलं म्हणून पैलवानला इंजुरीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे ही वस्तू तिथे परिवर्तन होत असत जुन्या काळामध्ये देशी केळी मिळायची गावरान तूप मिळायचं सगळं रासायनिक आला होता आणि पूर्वीच्या काळी पैलवानाचा जो आहार घेण्याची डाएट घेण्याची जी पद्धत होती ती प्रत्यक्ष होती आता पैलवानला अप्रत्यक्ष आहार घेण्याची सवय लागली प्रोटीन म्हणजे काय प्रोटीन कशाचं मिळतं ज्यातलं मिळतं ते घ्या ना 5,000-7,000 रुपये डबा आणायची काही गरज आहे जमाना बदलत चाललाय बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्याला कधी बी चांगलं पण खरं बोलल्यानंतर मनाला लागतं पण हे तुमच्या फायद्याचं आहे आमच्या नाही नाना बरोबर आहे का कुस्ती करा पैलवान सूर्यपंडित आवाज देऊन सप्तता अन्य दुसरा कुठला कार्यक्रम असता एवढं पब्लिक खबर किती पूर्वी डिपार्टमेंट काय केला कुस्ती करा दगडी कुस्ती
जबरदस्त मैदान. बरोबर रात्रीच्या 12 वाजले 5:30 वाजता मैदान चालू झालं. पैलवान सिकंदर शेख या महाराष्ट्रामध्ये अनेक पैलवान बरोबर कुस्त्या चालू आहेत. पैलवान सिकंदर शेख, पैलवान दादा शेळके, पैलवान सिकंदर शेख, पैलवान पृथ्वीराज पाटील, पैलवान सिकंदर शेख. हो हो आणि हत्ते हो काय पाहिजे होत्या. सुंदर हप्ते वाजण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराजचा. पण चाणक्याने बुद्धिमान सिकंदर आहे. अशा हप्तीच्या पोझिशन मधनं आतापर्यंत माझ्या समोर पृथ्वीराजच्या पुढे वाचलेला एकमेव पैलवान असेल सिकंदर. मी आजकाल ओळखत नाही. ज्यावेळेस 500 रुपयाला कुस्ती लागत होती पृथ्वीराजची तेव्हापासून माझ्या समोर कुस्त्या पडतो. एकदा हप्तेवाले एकच हात घालून त्याने आतापर्यंत नाही कोणाला सोडलं. एखाद्या पैलवानची एखाद्या गावात खासियत असते. एखाद्या पैलवानची एखाद्या गावामध्ये मास्तरकी असते. तो डाव त्या पैलवाला अपघात जमणार. जगत येता गामा शांतता बस शांतता का ए राजवर्धन. जगत येता गामा उंचीत भरत नाही म्हणून आम्हाला भाग्य दिला जात नव्हता. गामा पैलवानचा डाव हुकमी आखडे मुस्की करा. मानव कसोटी टाकायचा जमाना गेला. हे सोसत बी नाही तर पोट टाकत. लढत झाल्यानंतर 15-20 मिनिटं मान ओढून घेतली जायची. मानव पोट टाकायची आणि सिकंदरने कब्जा घेतला तिकडा पृथ्वीराजचा. पण लांग पकडलेले एका हाताने आणि पूर्ण कंट्रोल झालेला आहे सिकंदरचा. पंचपीठ केला जरा शांत करा. जगात जेत्या गामाचा चरित्र आणि गामाचा इतिहास हो आणि खालून निघते पृथ्वीराज. उंचीत म्हणून बोलत नाही म्हणून गावाला भाग घेतला जात नव्हता. पण गावाच्या वस्तांना जाहीर केलं. माझ्या पट्ट्यापुढे कोण 10 मिनिटे टिकला तरी $10,000. पहिल्या दिवशी 10 लढले 10च्या 10 ठोकून काढले. दुसऱ्या दिवशी 12 लढले 12च्या 12 गोळा केले आणि जनतेचा आवाज उठला. भारताच्या गावाला भाग घेतला पाहिजे. गामा पैलवान जातीने मुस्लिम होते पण धर्मनिरपेक्ष होते. कृष्ण भक्त होते गामा पैलवान. ती गोष्ट जिसकोच्या मनाला लागली. जिसको पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पटियाला कुस्ती लागली. पुन्हा एक समोर दाखवलं. 42 सेकंदामध्ये आसमान दाखवलं. भारताचे फायनल झाले. गावा पैलवान पाकिस्तान मध्ये रंगला गेले. पाकिस्तान मध्ये एक जाती दंगल असले होते. हिंदूला बाहेर काढा म्हणत होते. गामा छातीचा कोट करून पुढे बोलायला आणि सांगितलं माझ्या देहाची खंडणी करा नंतर हिंदू जावा. जमाव शांत दराने निघून गेला. म्हातारपणी हातांवर पॅरडेस या भोवतलावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती. त्या हातानं अंगावर बसलेली माशी सुद्धा मारता येईल अशी परिस्थिती झाली गावाची. म्हातारपणी मदत कोणी केली गावाला? ना भारत सरकारने ना पाकिस्तान सरकारने. पैलवान जिस्कोने मदत केली. सांगण्याचं तात्पर्य आणि सांगण्याचा उद्देश एवढाच. कुस्ती म्हणजे काय जन्मनजन्मीचे वय नाही. कुस्ती खेळ आहे आणि ते खेळाडूने स्वीकारायचं असतं. पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान महेंद्र गायकवाड आपण अधिवेशनमध्ये कुस्ती पाहिली वाघोलीच्या. महेंद्र विजय झाला. विजय झाल्यानंतर पहिल्यांदा सिकंदरच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं आणि सिकंदरने दोन्ही हाताने पाठीवर शपाकीची थाप दिली. त्याला तेवढं मन बी मोठं असावं लागतं. प्रतिस्पर्ध्याला मोठं म्हणणं त्याच्यासाठी तेवढं दिल बी मोठं असावं लागतं. अतिशय तगडी कुस्ती आहे. डाव प्रतिडाव चालू आहे. दोन्ही पैलवान हुशार आहे. दोन्ही पैलवान तज्ञ. मैदान खचाखच भरलेलं आहे. प्रेक्षकांचं फार मोठं कौतुक आणि तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले बरं का तुमचे. काय सगळ्यांनी
तिकीट लावून सुद्धा कुस्ती अशी बघायला गेली नसती. तिकीट लावलं नाही पण पैसे फेकले, आपण दिलेलं दान आणि केलेलं दान हे सत्पात्रे आहे, हे पुण्यात्मक पुण्य आहे. आपण एका हाताने दिलंय, बजरंग मध्ये आपल्याला निश्चितपणाने 2 हाताने देणार. ही लाल मातीची ताकद आहे. कुस्ती करा. हे पहा आप्पासाहेब सोनवणे श्रीगोंद्याचे उद्योजक आप्पासाहेब सोनवणे हे आयोगाच्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह मैदान पाहताय आणि येणाऱ्या काळामध्ये श्रीगोंद्याला आप्पासाहेब सोनवणे फार मोठं मैदान घेणार आहे. या ठिकाणी जाहीर करताय. 5 मिनिटं टायमिंग काय झाली तर पुण्यात पॉइंट वर कुस्ती जी पहिला पॉइंट घेईल त्याला इजे. 5 मिनिटाचं टायमिंग. 5 मिनिटानंतर कुस्ती नाही झाली तर पंच जो निर्णय घेतील, गाववाले जो निर्णय घेतील तो पहिल्यांदा मान्य करावा लागेल. पण कुस्तीचा निकाल लागणार असं प्रेक्षकांचं म्हणणं. 5 मिनिटं दिली. पृथ्वीराजकर कब्जा गेलेला आहे. फिरायचं म्हणलं तर दम निघत नाही. 5 मिनिटं दिलेली. म्हणजे पाणी निघून गेलं यांच्या अंगात. बरोबर आहे का? हो बस आयला उन्हाळा चालू आहे. कुस्ती काही सोपी नाही. 1 मिनिटही न थांबता कुस्ती सलामीपासून कुस्ती केलेली आहे दोघांनी. आणि विसरवण्याचा प्रयत्न बरोबरी करा चला. हे पहा उभा राहिलेले खाली बसताना काय निर्णय. कुस्ती गुणावरती लावली जाते. मग गुणावर कुस्ती चालू असताना काय नियम सांगणार ते नाना सांगणार. कोर्टाने काय निर्णय द्यायचा तर तेवढ्याने सांगायचा नसतो. चेटी धरायची नाही. चेटी धरायची नाही. पूर्ण कब्जा असल्यानंतर गुण दिला जाईल आणि बाहेर गेल्यावर गुण दिला जाणार नाही. हा गुणाच्या कुस्तीचा नियम आहे. जर मैदानी कुस्ती होत नसेल तर पर्याय बायपास मार्ग म्हणून कुस्ती गुणावरती लावली जाते आणि जो पैलवान गुणावरती विजय गुण पहिल्यांदा घेईल त्या पैलवानला विजय घोषित केलं जातं. कुस्ती चालू झाली. आतापर्यंत मैदानी कुस्ती बघितली, आता स्पर्धेची कुस्ती बघा. कुस्तीचे फार बदल आहे. ग्रीको रोमन फ्रीस्टाईल, मॅटवरची कुस्ती, जुडो कुस्ती, तायकोंडो कुस्ती, पण कुस्ती कुठली असू द्या दमक स्पोर्ट्स धमाक असल्याशिवाय कुस्ती नाही. अखंड साजरा करतात तपश्चर्या तेव्हा हे शक्य होत असतं. कोण गुण घेणार, विजयश्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाचं नाव घालणार हे काही मिनिटात ठरणार आहे. दोन्ही पैलवान आता सावध लढायला गेले. दोन्ही पैलवान हुशार आहेत. अनेक स्पर्धेचा अनुभव असणारा पृथ्वीराज आहे. अनेक मैदानचा अनुभव असणारा आणि स्पर्धेतलाही अनुभव असणारा सिकंदर सिंग पैलवान आहे. फायनलला 2023 ला शिवराज रक्षेसारखं आव्हान या सिकंदरने स्वीकारलं आणि थोडी डावावरती विजय मिळवला. 23 सेकंदात कुस्तीचा निकाल लावला.
दोघांसाठी टाळ्या वाजवा. शिट्ट्या मारू नका, उद्या शिट्ट्या मारायच्या असतात. पुन्हा कुस्तीला समोरासमोर सुरुवात झालेली. गुण कोण घेणार? सुरुवात.